हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ पुन्हा एकदा घसरली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका करण्यात आली। सपकाळांच्या वक्तव्यामुळे राजकारण आता तापण्याची शक्यता आणि नवा वाद उफाळून येण्याची सुद्धा शक्यता आहे। तर सपकाळांच्या वक्तव्याने आता राजकारण तापण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा सपकाळांची जीभ घसरली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे। पवित्र अशा संविधानालाही फाशी देत आहात। मी आज तुमच्या या फाशी देण्याच्या एकंदरीत प्रवृत्तीचा धिक्कार करत असताना देवेंद्र फडणवीसजी, तुम्ही जल्लाद आहात। जल्लाद काय काम करतो तर लटकवण्याचं काम करतो। तुम्ही लोकशाही, गणतंत्र, लोकशाहीचे संकेत, सभ्यता, महाराष्ट्राचं पुरोगामित्व या सर्वांना फासावर लटकवत आहात। आपण जल्लाद आहात आणि ताबडतोबीनं आपण याचं क्षमायाचन करावं। या सर्व पाप जे आहे निस्तारावं आणि या महाराष्ट्राला कलंक लागू देणार नाही। मला वाटतं ही भाषा त्यांच्या मनस्थितीचं दर्शन करते। जल्लादाची भाषा आणि जल्लादा शब्द तालिबानमध्ये वापरला जातो आणि त्यामुळे ही मनस्थिती त्यांची काय सांगते त्यांनीच आत्मचिंतन करावं। संविधानाची हत्या आणि संविधानाला वेगवेगळ्या पद्धतीने कुरतडवण्याचं काम हे सगळ्यात जास्त काँग्रेसने केलं आहे, किंबहुना काँग्रेसनेच केलं आहे। आणि म्हणून संविधानातले अवाजवी राजकीय आणि त्या वेळेला असलेले राजकीय प्रेरित हे संविधानातले कुरतडण्याचे प्रयत्न काँग्रेसचं पाप आहे। जल्लाद मनोवृत्ती ही तालिबानी प्रवृत्ती असते असं मला दिसतंय आणि त्यामुळे याचं उत्तर त्यांनी आत्मचिंतन स्वतःच करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।